मंडळी, अपर्णाज किचनमध्ये मी आज अपर्णा तुम्हाला मस्त असे ढोकळा प्रीमिक्स किंवा इन्स्टंट ढोकळा, नेहमीच्या ढोकळ्यापेक्षा वेगळा, म्हणजे हा तांदूळ आणि डाळी सगळ्या प्रकारच्या वापरून केलेला हा 6 महिने ते 4 महिने राहणारा असं हे प्रीमिक्स आहे. डब्यात तुम्ही घट्ट ठेवलं तरी छान राहील आणि चवीलाही छान असा. बघूया तर पटकीने आपण हे प्रीमिक्स कसं करायचं आहे ते. मंडळी, इन्स्टंट ढोकळा करण्यासाठी असे बघा, माझ्याकडे घरात जे तांदूळ होते ते तांदूळ मी अर्धा किलो प्रमाणात घेतलेले आहेत इथे. आणि इथे आपल्याला साधारण पाव किलोपेक्षा जास्त 300 ग्रॅम मी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आणि इथे 1 वाटी मुगाची डाळ आणि उडीद डाळ असे तिन्ही डाळी आपण घेतलेल्या आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, हे हरभऱ्याची डाळ आणि तांदूळ हे एकत्र करायचं आहे आणि त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे. स्वच्छ निवडलेलं आहे, धुतलेलं आहे. पण पाणी कशासाठी की हे ओलसर झाले की हलके होणार आहेत. आपला ढोकळा कसा हलका झाला आहे ना, त्यासाठी हे थोडा वेळ लावून 5 मिनिट आपण ठेवणार आहे. साधारण 5 मिनिट आपण ठेवली आणि आता हे आपण गरम करायचं आहे. गरम करायचं आहे म्हणजे काय, स्टरलाइज करायचं आहे की हे आपल्याला 4 महिने टिकायला पाहिजे. भाजायचं नाही आहे खूप, पण यातलं वाफ होऊन सगळं पाणी जायला पाहिजे आणि हे टिकायला पाहिजे. 5 मिनिट मी हे परतते. आता हे छान परतून झालेलं आहे बघा. म्हणजे हाताला माझ्या थोडं गरम लागतं आहे एवढंच. मंद गॅसवर आपण हे केले आणि तुम्ही उन्हाळ्यात जर पसरून ठेवलं तरीसुद्धा तासभरात ते कोरडं होतं. आता इथे आपण उडदाची डाळ आणि मुगाची डाळ या दोन्ही डाळी यामध्ये घालायच्या आहेत. त्या काही भाजायच्या नाही आहेत आपल्याला. या दोन्ही डाळी आपण घातल्या, सगळं मिक्स करायचं आणि आपण आता हे गिरणीमध्ये दळून आणायचं. गार झालं की गिरणीमध्ये याचा रवा काढायचा. भरड पीठ म्हणतो आपण तसं, किंवा याचा आपण रवा काढायचा आहे. आपण हे गिरणीतून रवा असं दळून आणलेलं आहे. हे बघा, खूप जाड नाही पण थोडंसं भुरभुरीत पाहिजे रवाळ. जर तुम्ही मिक्सरवर केलं कमी प्रमाणात असेल तर मिक्सरवरही करू शकता. असं हे आपल्यात दळून झाले. आता यामध्ये हे प्रीमिक्स आहे. आपल्याला अगदी झटपट इन्स्टंट ढोकळा करायचा आहे. त्यासाठी आपण काय काय करणार आहे आता ते बघूया. इकडे साहित्य घेतलेलं आहे आपण. साखर घ्यायची आहे. इथे 200 ग्रॅम साखर घेतलेली आहे आपण. त्यानंतर यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर आणि सोडा, हे बघा बेकिंग पावडर घेतलेली आहे. तीही आपण 2 टेबलस्पून, म्हणजे साधारण 20 ग्रॅम बेकिंग पावडर येईल एवढी घेतलेली आहे. त्यानंतर सोडा घेतलेला आहे. सोडा जड असतो माहिती आपल्याला बघा, बरोबर सपाट असं घेते मी. सोडाही आपण 2च घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिडसुद्धा 2 या प्रमाणातच 2 टेबलस्पून घेतलेला आहे. म्हणजे साधारण सायट्रिक ॲसिड आपलं हे 40 ग्रॅम होतं. जरी आंबट असलं तरीसुद्धा हे भरपूर प्रमाणामध्ये लागतं. हे आपण सगळं आता मिक्सरमध्ये बारीक फिरवूया. हे मिक्सरमध्ये बघा बारीक केलेलं आहे आणि हे सगळं आपण आता या पिठामध्ये घालायचं आहे. प्रीमिक्समध्ये अतिशय व्यवस्थित हे मिक्स करायचं आहे आणि आपण हे एकदा चाळायचं आहे. हे आपण जर भरून ठेवलं पॅकेट करून तर तुम्हाला विक्री करणाऱ्यांनाही छान आणि इझी पौष्टिक ढोकळा होतो. हा चाळण घेतलेली आहे आपण आणि हे सगळं चाळून घ्यायचं, म्हणजे याच्यामध्ये काही मिक्सिंग व्यवस्थित होणार आहे. असं आपण सगळं चाळून घेतलं. हे बघा, जाड चाळण घेतलेली आहे आपण. व्यवस्थित हे अगदी रवाळ आहे. हे अशा पिशव्या घेतलेल्या आहेत बघा. या पिशव्यांमध्ये आपण भरून ठेवायचं आहे. हे साधारण 1.5 कप आपण हे केलं तर इथे 200 ग्रॅम होणार आहे. हे म्हणजे ज्यांना विक्री करायची त्यांना 200 ग्रॅम एक्झॅक्ट वजन येतं, किंवा तुम्ही वजनी करू शकता. आणि 200 ग्रॅम आपण हे केलं की आपल्याला साधारण तेवढंच कोमट पाणी लागणार आहे. तर हे पॅक करून ठेवून टाकायचं. 6 महिने आपलं हे प्रीमिक्स टिकणार आहे. ढोकळ्याची तयारी. इथे आपण पाणी उकळत ठेवलं
आणि इथे तेल घालायचं आहे एका डिशवरती किंवा थाळा, खोल असा कड असलेला थाळा घ्यायचा आहे हा, आणि याला तेल लावायचं आहे असं. आता आपण ढोकळा करूया. त्यासाठी आपण हे केलेलं प्रीमिक्स 1 कप किंवा 1 वाटी असं घेतलेलं आहे. मोठी वाटीने घ्या, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही घ्या. त्यासाठी आता आपण ते पाणी घेतलेलं आहे बघा, अर्ध्यापेक्षा जास्त किंवा 1 पेक्षा थोडं कमी. हळूहळू असं आपण मिक्स करायचं आहे. पाणी कमी जास्त लागू शकतं. व्यवस्थित सगळं बघा फर्माईट झालं. चांगलं हलकं व्हायला पाहिजे. आपण मुद्दाम कोमट पाणी घेतो, सगळं व्यवस्थित त्यामुळे विरघळलं जातं. आणि आता यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे, टेबलस्पून असं आपण नंतर तेल घालायचं. हलकं दिसतंय तुम्हाला पीठ झालेलं, लक्षात येतं हे हलकं झालंय. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पावडर कलर घालू शकता, घरात काही गरज नाही, पण ज्यांना बिझनेस आहे त्यांना घालू शकता. आता आपण पुढची क्रिया करूया. आता आपण या थाळ्यामध्ये हे पीठ सगळं ओतूया, घालूया, म्हणजे व्यवस्थित पसरायला पाहिजे. हे बघा, बारीक गॅस बिलकुल करायचा नाही, नंतर करायचा 5 मिनिटांनंतर. गॅस मोठा आहे. ढोकळ्याला मस्त वाफ आलेली आहे बघा, आणि छान टम्म फुगलेला आहे, दिसतोय आपल्याला. आता ढोकळा आपण गॅस बंद करायचा आणि ढोकळा गार झाल्यावर कापायचा. तोपर्यंत आपण फोडणी करूया. आता ढोकळ्याला आपण खमंग फोडणी बघा, हिंग, मोहरीची फोडणी, जिरे, मिरच्या. हिंग जरा नंतर घातला की छान खमंगपणा येतो. आणि ही मिरच्या मी अख्ख्या घातलेल्या आहेत. थोडासा कढीपत्ता, हळद मात्र नको, हळदीने लालपणा येतो. तुम्ही पाहिजे तर ढोकळ्यामध्ये कलरही घालू शकता. यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे फोडणीमध्ये, साधारण 1-2-3 चमचे मोठे एवढं पाणी घातलं म्हणजे ढोकळा सुंदर होतो. छान सुटलेला आहे बघा ढोकळा, एकदम हलका झालेला आहे. थोडा गार झाल्यावर कापला की व्यवस्थित कापला जातो, म्हणून गडबडीने नाही कापायचं आपल्याला. ही फोडणी आपण पाणी घातलेली आहे ती यावरती अशी ओतायची आहे बघा. पाणी घातलं म्हणजे काय होतं, आतपर्यंत मुरतं, थोडं फोडणी मुरली जाते आणि चव चांगली लागते. काही जण फोडणीत पुन्हा साखर घालतात. असं हे प्रीमिक्स ढोकळ्याचं आपण केलेलं आहे, इन्स्टंट ढोकळा, की तुम्हाला टिफिनला गडबडीच्या वेळेला हा पौष्टिक ढोकळा खूप उपयोगी होणार आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते आहे मैत्रिणींनो, तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि तुम्ही लाईक मात्र आठवणीने करा. तुमचा 1 लाईकसुद्धा आम्हाला खूप हुरूप देऊन जातो. हे बघा तुम्ही किती सहज छान गरम गरम कांदे पोह्याच्या वेळेमध्ये तुमचा हा ढोकळा होईल. पोहे करायलाही वेळ लागेल, पण हे प्रीमिक्स असं तयार असेल तर हा लुसलुशीत ढोकळा आपल्याला करता येईल.